महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज 15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा. तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका. न्यूज 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा. आताची मोठी ब्रेकिंग न्यूज येत आहे. भावड महादेव मूर्ती विटंबनेचा पर्दाफाश, आरोपी अखेर पोलिसांच्या ताब्यात. धार्मिक भावना दुखावणाऱ्या कृत्याला चाप. भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यात असलेल्या भावड गावात भगवान महादेवाच्या मूर्तीची निर्घृण विटंबना करून संपूर्ण परिसरात खळबळ उडवणाऱ्या आरोपीला आढळ पोलिसांनी अखेर अटक केली आहे. ज्ञानेश्वर शामदेव चिचमलकर, वय वर्ष 42, राहणार भावड, असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याला भंडारा बसस्थानक परिसरातून ताब्यात घेण्यात आले. 16 ते 17 जानेवारी 2026च्या मध्यरात्री भावड येथील महादेव मंदिरात मूर्तीचे दोन्ही हात व तोंड अज्ञात इसमानं तोडून विटंबना केली होती. सकाळी ही घटना उघडकीस येताच गावात तीव्र संतापाची लाट उसळली. धार्मिक भावना दुखावल्या गेल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या गंभीर घटनेनंतर आढळ पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 298 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या निर्देशानुसार आढळ पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या 7 विशेष पथकांची स्थापना करण्यात आली. तपासादरम्यान संशयाची सुई गावातीलच ज्ञानेश्वर चिचमलकर याच्याकडे वळली. घटनेनंतर तो बेपत्ता असल्यानं पोलिसांचा संशय अधिक बळावला. तांत्रिक विश्लेषण तसेच गोपनीय बातमीदारांच्या मदतीनं आरोपीचा माग काढण्यात आला. भंडारा बसस्थानक परिसरात आरोपी असल्याची खात्रीशीर माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. पोलीस चौकशीत आरोपीने भावड येथील महादेव मंदिरातील मूर्तीची विटंबना केल्याची कबुली दिली आहे. ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक व अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडली असून आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी भावड परिसरातून जोर धरत आहे.